होय पण मा ट्रॅक्टर घेऊया का? काय करायचं ट्रॅक्टर आणि फिक्टर? अगं शेतीला लागते आपल्या ट्रॅक्टर. अगं आम्ही काय गाड्या नाही तर काय ट्रॅक्टर भाड्याला- आपलं किती हाय तेवढा सीझनला पेरायचं 2 रोज आणि पुन्हा बसून ठेवायचं. मायंदाळ पैसे जातात भाड्याला. काय करायचं? वर्षाला 60-70 जाऊ द्या, हजार. मस्त पिकतंय शिरीनं त्यातलंच घालवायचं त्याला. 70-1,000 पुरत नाहीत. होत नाही उठा ठेवी त्याची ट्रॅक्टरची. खुयाला काय झाला? घेतला तर मग ती भाडी तुडी करावं लागते ती मग होतं कशाला भाडं करायचं? आपल्या आपल्या शेती पुरतं घ्यायचं. घरात एवढं मोठं भांडवल गुतवून आपल्या आपल्या शेती पुरतच करायचं ग. नकच काय घेणं नाही. मस्त आयला तुम्ही घरातल्या घरोघरी घरातल्या बायका कधी सुद्धा तुम्ही सकारात्मक माणसाला गड्या माणसाला साथ देत नाही. अहो घरोघरी ट्रॅक्टर झाले तर काय करायचं? घरोघरी होती मग आपल्याला काय करायचं आहे? मग तुम्ही भाडं करत असल्यावर शेजा पाजाची तेवढी तर मग करावं घ्या. मग आपल्याला करायचं, लोकांच्यासाठी घ्यायचं नाही. मग आपल्या काय एवढं मोठं भांडवल आणायचं आणि दारात या ठेवायचं? अर्धाण पिंडो बघा ही लोकांना भंगार आणून ठेवा दारात. भंगाराने करते शेती 10-12 एकर आपल्याला आपल्या शेती पुरतं ट्रॅक्टर नका आपल्याला. बैल घ्या चला आपली, बैल घ्या ट्रॅक्टर. काय बैल घेते बैल आता कोणाला येते? तुम्ही हा नाही दुष्काळ पडा लागला त्याला वैरण लागते या. मग ते ट्रॅक्टर काय फुकट चालतं त्याला पेट्रोल लागतं या. ते बाय टक्कर माझं गरम करू नकोस तू. ती एखादी गोष्ट पहिल्या स्टार्टला कुणाला इसरा गेलं का ही अशी आळपाय आहे बघा. तिकडे भावाला इतर मला काय सांगताय? लय अवघड कंडिशन आहे. सकारात्मक कधीच बोलत नाही बरं का. सदैव तोंडात नाही का कुठल्या नाही नाही तोंडात ह्या नाहीच. काय गरज आहे का ट्रॅक्टर घ्यायची? चालू आहे ना आपलं चांगलं व्यवस्थित चालू आहे. उगं त्याला पैसा गुंतवून पाडायचा आता का? पैसा साठलाय तुमच्याकडे एवढं गटूड आहे का? द्या इकडे तर माझ्याकडे. अगं तुम्हाला तुम्हाला काय टेन्शन? तुम्हाला घ्यायचं का नाही सांगा फक्त मला. घ्यायचं का नाही काही? टपोरीवरील करून घ्यायचंय का? भाड्याला किती जाते? 2-4 हजार वर्षाला वाज झालं तेवढं. 4,000 भाडं होतं का? काय दात काढतीये? 2-3 वर्षात एकदा मशागत करायची, काय कुरटायचं हे करायचं. सरळ 4,000 म्हणतीये. 800 रुपये तास झालाय आता. 800-900 रुपये, 1,000 रुपये रोटर, 900, 950, 1,000 होत चाललाय. आपलं घरची शेती बागली ट्रॅक्टरवाला एखादा जोडीदार गाठायचा, त्याला फक्त घेऊन आणायचं, तुझ्या नशिबावर पडतो वन म्हणायचं. नसतंय कोणा या दुनियेत. त्यानं भांडवल गुंतवून तुला तेलावर द्यावं त्याचं नुकसान करायला. नुकसान कसं असतं? तुझं काय आता नाही म्हणल्याने कसं असते माहिती का? आणि तिकडे भावाकडे जावं. माझ्यापाशी काला नाही म्हणलं माझ्या का हातात आहे? अगं तूच नाही म्हणल्यानं तुझं थोबाडात पहिल्यांदा नाही म्हणल्यानं दुसरे थोबाडात पण नाही येणार ना. तुझं ऐकून लोक शाने झाली आजपर्यंत सगळी घरातली. तुझ्यामुळे सगळं रामान भाभारत घरत या आलं का माझ्या? तुझ्यावर येणार ना. तू नवऱ्याला कधीच सकारात्मक बोलत नाही. बरं घ्या जावा. आता म्हणून काय करायचंय? आता म्हणून का करायचं म्हणजे? घ्या जावा. सुरुवात तोंडात आग ज्याचा विचार चांगला आहे का ती सकारात्मक बोलतं. ज्याचा विचार चांगला नाही तर बाद आहे माझा विचार. मग खरंच बाद आहे तुझं. तुला पुढची बुद्धी नाही. तुला परपंचाचं नॉलेज नाही तुला. परपंचाचं नॉलेज नाही म्हणून लेकर शाळेला लावली ती काय मी? मग लेकरी शाळेला झाल्यावर काय होती का? मग मोर काहीतरी सुधरल म्हणून लावली ती शाळेला. जातो लेकराबरोबर तो पिंजा शाळेला. त्रास वगैरे येऊ नकोस. तुम्ही मला कसं विचारायला आला? मग मी काय पुढे अगं बायकोचा पहिल्यांदा सला घ्यायचा असतो. हा इरीवार तर म्हणता भावाचा घ्यायचा. भावाला तरी विचारणारच आहे की. मग इचरा जावा की जावा. त्याला विचारणारच आहे. मी होय म्हणली नाही म्हणली तर का माझ्या विचारानं चालणार आहे का तुम्ही? अगं कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तीला विचारायचं असतंय त्याच्यावर पण निर्णय ठरवायचा असतोय. चल पण तुझं नाही आलं ना. हा. तुझं नाही म्हणल्यावर सगळीच नाही म्हणणार. आणि आज आमुषी तुझी बुद्धी उलटी झाली ती. आमुषान पुणेवाली का तुझी बुद्धी उलटी झाली ती. सरळ बुद्धी चालत नाही कधी सुद्धा. आणि म्हणते ती बायको असावं नवरे या साथीला. ही आमची बायको अशी बिधरी. नाही 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 सदैव तोंडात नाहीच. पैसा लागतो. पैसा होय म्हणलं का की दारात येऊन बसत नाही ती. पैसा लागतो त्याच्यासाठी. राहू दे पुढचं लय बोलू नका आता. तुझी कपॅसिटी नाही तेवढी. तुझी बुद्धी तेवढी चालत नाही त्या लेवलला. तुझा बुद्धीची क्षमता जी आहे का ती विचार करण्याची एवढी नाही. आलीच की तू हुडकत आली. होय मी आली का? तुम्ही आला हुडकत तिकडं. रात्री 7-8 वाजले तरी आलाय अंधारात बॅटरी लावून. तुझीच नातेवाईक मला घेऊन आली. होय तुम्ही बघा येणार काही शान नव्हतं काय? माझ्या मनात पण नव्हतं. तू मनात कसं नसतं म्हणून तर बघत बसला.
सगळी नग म्हणली ती. तोंड कशाला बघत होता माझं कोण कशाला थोडं तुझं असं बघितलं बघताय, मी म्हणते माणूस का बघतोय माझ्याकडे माणूस बघतोय या. हा? लागली सांगा असं बघतोय तोंडाकडे एकटं म्हणता या तुझ्याच नातेवाईकाने गडबड केली होय माझ्या नातेवाईकांनी जेव्हा माझ्या डोक्यात पिन नव्हतं लागणार तर नव्हतं म्हणून तर तिथं मांडवा देऊन उभा राहिला सगळ्या आधी एका बसाय टकूर खाऊ नको का जाऊ तो इथनं तू जा उठून जा इथनं मी का पण वारवासाला बसली मी बी नाही तू वारा बसायला बसलो मी पत्र बित्र ठोकले निवांत असं इथं बसायसाठी मायासाठी झुके का नाही आला नका झुकू. डोक्यात आला घेणारच तुझ्यापाशी काय आहे पण विचारावं म्हणलं जरा महत्व द्यावं बायकोला बी म्हणलं ही बायको असली पार्टी डोक्याची चला सवासणीला महिना चालू झाला पडर पाण्या पडर पाण्या 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 पडर धो 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 पाऊस पडर पडर पाण्या धो 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 पाऊस पडर माझ्या घराजवळ लोंडा येऊस तर पडर पाण्या धो 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 पाऊस पडर असं नाही होते पडर पाण्या कर पाणी पाणी लोकांचं बघून म्हणायचं मला येतं ते पण म्हणायचं ना लोकांचं म्हणून म्हणायचं असते आपल्या मनानं आपल्या मनानं म्हणायचं असते सगळी जग दुनिया हसत राहावी फक्त आम्ही दोघं नवरा बायको त्यांच्या हसण्याचं कारण व्हावं पडर पाण्या बायको एवढी वाहून घेऊन जा रे लय डोसक्याला झाला येता रास रात्रंदिस लय डोसक्याला झाला येता रास रे रात्रन दिवस र किती बी माया किती बी जीव लावा तरी बायकोच तोंड आहे उपाट असंच म्हणावं लागलं आता बायकोसाठी बायकोला नाही नवऱ्याची कीव नवऱ्याची कीव सगळं आहेच पैशा पाण्याला जोर आई बापाच्या घराकडे लोंडा नेती वाहुनी प्रत्येक फिरीला आई बापाला कमळात काढून देती नोटा मग आईच्या बापाच्या चेहऱ्यावर हसत टाकळा येती बिकट बी जोडायचं देती का नाही आई बापाला सांग पैसे मायापाशी नाही रुपड्या आता तुम्ही सांगा बरं खऱ्यात ना मायापाशी पैसे असते का म्हणून सेपरेट बिगर पैशाची नाही खरं अंतकरणात खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही तुम्हाला माझी शपथ आहे खरं बोलायचं तुम्ही तुझ्याकडे लय पैसे असते आता मरद तर आहे का ना आता लय पैसे शपथ दिली म्हणले नाही ना पैसे नसते सांग फक्त. कुठं माझ्याकडे पैसे येतं आईला आवर रुपया सुद्धा नाही मायापाशी आणि तुझ्या पर्समध्ये जर रुपया काढला गावलं. तर रुपया काढला 1000 मग रुपये मग ह्याच्यावर खोटं ठरतंय ना माणूस रुपया नाही म्हणती जाऊ द्या मित्रांनो ट्रॅक्टरचं बघू आता कसं माझ्या डोक्यात बसले ट्रॅक्टर घ्यायचा बघूया काय होतंय काय आता नाही झाली फिरणी तुम्ही तर आता लोकांचं पेराय घ्यायचा ट्रॅक्टर तुम्ही तर मित्रांनो ट्रॅक्टर घेऊ का नको हे मला कमेंट मध्ये सांगा चला बाय बाय